Hello students, welcome back to my channel. So let's see this, today trick about time and work. It means वेळ आणि कार्य या दोघांमधले जर काही क्वेश्चन्स आले तर कसे सोडवायचे. लेट्स सी द क्वेश्चन. इफ 3 men do a piece of work in 8 days, then 12 men will do the same piece of work in how many days. म्हणजेच 3 माणसांना एक काम करायला 8 दिवस लागतात, तर तेच सेम काम 12 माणसांनी मिळून केलं तर किती वेळ घेणार. ओके, सो लेट्स सी द ट्रिक कशी आहे की मेन means main into days is equal to main into days means m1 into d1 is equal to m2 into d2. सगळ्यात पहिले किती माणसं आहेत 3, त्यांना किती दिवस लागतात 8 दिवस बरोबर. इथे किती मेन आहेत 12 डेज आणि यांना किती दिवस लागतात हे आपल्याला काढायचं आहे बरोबर. मग काय करायचं 3 into 8 आणि हा 12 याच्या खाली डिवाइड बाय 12 इज इक्वल टू एक्स. सो 3 1 जा 3 4 जा 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 2 8 4 एक्स इज इक्वल टू किती 2 आले. म्हणजे यांना किती दिवस लागतात 2 डेज लागतात. ओके, सेकंड क्वेश्चन आहे 15 पर्सन्स कॅन कम्प्लीट अ वर्क इन 10 डेज. म्हणजे 15 माणसांना एक काम करायला किती दिवस लागतात 10 दिवस लागतात. टू कम्प्लीट दिस सेम वर्क इन 50 डेज. जर हेच काम 50 दिवसात कम्प्लीट करायचं असेल देन हाऊ मेनी पर्सन्स रिक्वायर्ड. तर किती माणसं लागणार. सेम फॉर्म्युला m1 इंटू d1 इज इक्वल टू m2 इंटू d2. इथे किती माणसं आहेत 15. किती दिवस लागतात 10 दिवस. इथे किती माणसं आहेत माहिती नाही म्हणून x आणि किती दिवस आहेत 50. सो 15 गुणिला 10 डिवाइड बाय 50 0 0 कॅन्सल 5 1 5 5 त्रिक 15 किती राहिले 3. म्हणजेच यांना किती किती मेन लागतात. जर 50 दिवसात जर काम केलं तर किती माणसं करतील ते 3 पर्सन. सो 3 पर्सन कॅन कम्प्लीट द वर्क इन 50 डेज. तर तिसरा प्रश्न असा आहे इफ अ वर्क इज फिनिश्ड बाय 12 मेल्स और 15 फीमेल्स इन 20 डेज. म्हणजे एक काम आहे जे 12 मेल्स म्हणजे माणसं किंवा ऑर मीन्स किंवा 15 फीमेल्स म्हणजे 15 लेडीज 12 माणसं किंवा 15 लेडीज मिळून जेव्हा काम करतात 20 दिवसात काम होतं. देन हाऊ मेनी डेज आर रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क बाय 4 मेल्स अँड 5 फीमेल्स. ओके, तर तेच काम जर कम्प्लीट करायचं असेल पण त्या कामाला जर 4 माणसं आणि 5 लेडीज जर दोघं मिळून काम करतील तर किती दिवसात संपेल. इथे काय दिलेलं आहे इथे ऑर आहे. हा प्रश्न जरा ट्रिकी आहे. 12 मेल्स और 15 फीमेल्स म्हणजे 12 माणसं करतील तरी 20 दिवसातच काम होणार, पण 15 लेडीज काम करतील तर सुद्धा ते काम किती होणार 20 दिवसातच होणार आहे. पण प्रश्न आपल्याला अँडचा आहे म्हणजे हे दोघं मिळून काम करणार आहेत. तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले त्यांनी काय म्हटलं आहे की 12 मेल्सच्या बरोबरीचे की कोण आहेत 15 फीमेल्स आहेत. ओके, आता दोघांना पण कितीने भाग जातो 3ने भाग जातो. तर 3 चौक 12 आणि 3 5 15 म्हणजे 4 मेल्स बरोबरीला 5 फीमेल्स आहेत. ओके, तर आपल्याला बघायचं आहे की 4 मेल्स आणि 5 फीमेल मिळून किती दिवसात काम करणार आहे. तर 4 मेल अधिक 5 फीमेल किती दिवसात काम करणार आहेत बरोबर आहे. आता काय करायचं हे 4 मेल आणि प्लस 5 फीमेल. आता आपल्याला इथे आता जस्ट व्हॅल्यू काढली आहे की 4 मेल म्हणजे किती व्हॅल्यू 5 फीमेल. मग 4 मेलच्या ऐवजी 5 फीमेल पण लिहू शकतो ना आपण. मग इथे 4 फीमेलच्या ऐवजी मी काय लिहिते 5 फीमेल प्लस 5 फीमेल. ओके, 5 प्लस 5 किती 10 फीमेल. ओके, आता मला 10 फीमेल्स मिळाल्या. आता प्रश्नाकडे परत जाऊया. काय म्हणाले ते मगाशी किती फीमेल्स 15 फीमेल्स. ओके, जेव्हा 15 फीमेल्स काम करतात तर किती दिवसात संपवतात ते 20 दिवसात. फॉर्म्युला सेम m1 इंटू d1 इज इक्वल टू m2 इंटू d2. किती फीमेल्स आहेत 15. किती दिवसात काम करतात 20 दिवसात. आता किती फीमेल्सची व्हॅल्यू काढायची आहे 10 फीमेल्सची. ओके, आणि किती दिवसात ते करणार आहे माहिती नाही आहे. सो 15 इंटू 20 डिवाइड बाय 10 0 0 कॅन्सल 15 दुने 30. म्हणजे या ज्या 10 फीमेल्स आहेत हे किती दिवसात काम संपवणार आहे 30 डेजमध्ये. 30 डेजमध्ये 10 फीमेल्स काम कंप्लीट करणार. आय होप तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स कळाले असेल, ट्रिक कळाले असेल. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.